दरम्यान कुर्ला अपघात प्रकरणातील आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणामुळे आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात सादर करण्याबाबतचा अर्ज पोलिसांनी कोर्टात दाखल केला होता। मात्र कोर्टानं हा अर्ज फेटाळल्यानं आरोपी संजय मोरेला कोर्टात हजर करण्यात आलं होतं। यावेळी कोर्टाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। जे ड्रायव्हर होते संजय मोरे त्यांचे जे वकील आहेत सुलाने ते आपल्या समोर आहेत। आपण त्यांना विचारूया, सर नेमकं काय सांगाल, काय झालंय कोर्टात, काय प्रतिउत्तर झाले? न्यायालयामध्ये आरोपीला आणल्यानंतर पोलिसांनी रिमांडची कारणं ठेवली की त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे असं त्यांनी न्यायालयाकडे मागितलं, पण न्यायालयाने त्यांना 11 दिवसाची पोलीस कोठडी दिली। पोलिसांनी रिमांडची कारणं असे ठेवली की त्यांनी कुठला अंमली पदार्थ सेवन केलं आहे का याचं त्यांना वैद्यकीय अहवाल मागवायचा होता। दुसरा, याच्या मागे कट कारस्थान काय आहे का त्या संदर्भातली त्यांना माहिती घ्यायची होती। त्याचप्रकारे ह्या गुन्हा करण्याचा उद्देश हेतू काय होता हे कारणं त्यांनी त्याच्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये केलेलं होतं। मग त्याला प्रतिउत्तर म्हणून आम्ही असं सांगितलं, आमचा उद्देश हेतू काही नव्हता। जी इलेक्ट्रिक बस होती ती खराबी कारणामुळे हा अपघात घडलेला आहे, आमचा उद्देश हेतू नव्हता, आम्ही स्पष्ट सांगितलं। आणि काल आमची वैद्यकीय चाचणी केली, त्याच्यामध्ये आम्ही कुठलेही अंमली पदार्थ सेवन केलेलं नाही असं रिमांड ॲप्लिकेशनप्रमाणे मी आपल्याला सांगतो। आपण जर बघितलं तर पोलिसांनी खरं तर 7 दिवसांचीच कस्टडी मागितलेली होती, मात्र जजनी जवळपास 11 दिवसांची कस्टडी दिलेली आहे। पुढची भूमिका काय तुमची असणार आहे? जजनी एवढ्या दिवसांची कस्टडी का दिली असं वाटतं? त्या संदर्भात माननीय सत्र न्यायालयामध्ये पोलिसांनी मागितल्यापेक्षा न्यायालयाने जास्त दिली, त्या संदर्भात आम्ही सत्र न्यायालयामध्ये दाखल करणार आहे। आपण बघतोय की मद्यपान केलेलं होतं की नाही या संदर्भात माहिती घ्यायची अशी गोष्ट जी आहे ती पोलिसांनी SM गौर गोंडे जे जज आहेत न्यायमूर्ती त्यांच्यासमोर मांडलेली आहे। मात्र न्यायमूर्तींनी जवळपास 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे, म्हणजे जवळपास 11 दिवसांची पोलीस कस्टडी आहे। त्यामुळे नेमकं या केसचं या खटल्याचं पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, मुंबई।